हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये. आज आपण बनवतोय स्पंज डोसा. कोणतीही तयारी न करता, डाळ तांदूळ न भिजवता, टोमॅटो आणि ज्वारीच्या पिठापासून एकदम झटपट हा स्पंज डोसा बनवतोय. एकदम स्पॉन्जी होतो आणि खायलासुद्धा खूप चविष्ट आहे. एकदम झटपट बनवायला आहे. खूप जास्त मेहनतसुद्धा नाही आहे. इन्स्टंट आपण हा टोमॅटोचा स्पंज डोसा बनवतोय. तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही केव्हा ट्राय केले नसेल तर नक्की एकदा बनवून पहा. चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपल्याला छोटी 1 वाटी ज्वारीचे पीठ, 1 मोठा टोमॅटो म्हणजे मीडियम आकाराचा टोमॅटो, मूठभर कोथिंबीर आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सर्व साहित्य टाकून घेऊया. तर ज्या वाटीने ज्वारीचे पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने आपल्याला इथे रवा घ्यायचा आहे. रवा बारीक जाड कोणताही तुम्ही घेऊ शकता. तर शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला त्याच मिक्सरच्या भांड्यात मी सर्व साहित्य टाकून घेतले. आता त्याच्यामध्ये दही टाकून घेऊया. तर ज्या वाटीने सर्व साहित्य घेतले त्याच वाटीने मी दही पण घेतले. थोडंसं पाणी टाकून घेऊया. पाण्याचं असं काही प्रमाण नाही आहे, पाणी कमी जास्त होऊ शकतं. तर इथे मी 1-1.5 वाटी एवढं पाणी टाकून घेतले. आता याच्यामध्ये आपण 1 टोमॅटो टाकूया आणि नंतर लागलंच तर परत पाणी टाकू शकतो, कारण टोमॅटोमुळे आणखीन ते ओलसर मिश्रण होणार आहे. कोथिंबीर टाकूया. 2 हिरव्या मिरच्या टाकून घेतले. आता मिक्सरवरती हे फिरवून घेऊया. तर आणखीन याच्यामध्ये टोमॅटोचे तुकडे तसेच आहेत. थोडंसं अजून पाणी टाकून परत एकदा हे बारीक करून घेऊया. आता परत एकदा हे मिश्रण मी मिक्सरवरती बारीक करून घेतले. तर परत याच्यामध्ये थोडेसे आणखीन तुकडे राहिलेले आहेत ते मी बाजूला काढून घेते, कारण ते बारीक होत नाही आहे. कारण खूप जास्त मिश्रण आहे त्यामुळे बारीक होत नसेल म्हणून मी टोमॅटो बाजूला काढून घेतलेत. आपल्याला ते परत बारीक करायचे आहेत. तर राहिलेलं सर्व मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि जे टोमॅटोचे तुकडे राहिले होते ते परत मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेत आणि आणखीन मी अर्धा टोमॅटो याच्यामध्ये टाकून घेतला आहे. कारण आपण टोमॅटो आणि ज्वारीच्या पिठापासून हा स्पंज डोसा बनवतो आहे, त्यामुळे टोमॅटो तर आवश्यक टाकायला पाहिजे. तर मी ते 1.5 टोमॅटो वापरलेला आहे. टोमॅटो टाकून व्यवस्थित परत सर्व बारीक करून घेतलं आणि आता व्यवस्थित टोमॅटो बारीक झालेले आहेत. तर सर्व याच्यामध्ये मिश्रण आपण टोमॅटोचं टाकून घेऊया आणि पाहू शकतात एकदम ओरिजिनल असा लालसर याला रंग येतोय. जेव्हा आपण स्पंज डोसा बनवणार त्यावेळेस छान याला टोमॅटोचा कलर येणार आहे. तर सर्व मिश्रण बाउलमध्ये काढून घेऊया. एखादा टोमॅटोचा तुकडा राहिला तरी काही हरकत नाही, काढून ठेवू शकतात. पण जास्त असेल तर परत थोडंसं पाणी किंवा मग हे मिश्रण टाकून बारीक करून घ्यायचे. आता सर्व हे एकजीव करून घेऊया आणि आता थोडासा कलर टोमॅटोचा याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेला आहे. आपण कोणताही याच्यामध्ये कलर टाकलेला नाही आहे. ओरिजिनल हे मिश्रण बनवलेलं आहे टोमॅटोचं आणि ज्वारीच्या पिठाचं, रव्याचं हे सर्व. तर हे मिश्रण घट्ट वाटतंय. त्याच्यामध्ये 2-3 चमचे पाणी टाकून घेऊया. परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर खूप घट्ट नको किंवा खूप पातळ नको, मीडियम असं आपल्याला हे मिश्रण हवं आहे. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया. अर्धा चमचा इनो टाकून घेतला आहे. तुम्ही खाण्याचा सोडासुद्धा थोडासा याच्यामध्ये टाकून घेऊ शकतात, इनो नसेल तर. 1 चमचा पाणी टाकून घेऊ आणि हा इनो व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. तर व्यवस्थित आपलं हे मिश्रण बनवून तयार झाले. लगेच आपण स्पंज डोसा बनवायला घेऊया. पॅन गरम झाला की याच्यावरती थोडंसं आपण तेल लावू आणि लगेचच टिश्यूने थोडंसं पुसून घेऊया. तर मीडियम गॅस ठेवायचा आहे आणि मीडियम गॅसवरच आपल्याला हा डोसा बनवून घ्यायचा आहे. तर स्पंज डोश्याला पसरवायचं नसतं, फक्त पॅनमध्ये हे मिश्रण टाकून ठेवायचं. आपोआप पसरलं जातं आणि जाळीसुद्धा मस्त पडते. तर तळापासून व्यवस्थित एकदा हे मिश्रण हलवून घ्यायचं, वाटीने किंवा चमच्याने सोडून घ्यायचं. तर तुम्हाला जेवढे डोसे छोटे मोठे बनवायचे त्यानुसार तुम्ही हे मिश्रण पॅनमध्ये टाकून घ्यायचे. तर मी मीडियम आकाराचे छोटे छोटे म्हणजे डोसे बनवते. तर इथे 1 वाटी छोटी एवढे मिश्रण टाकून घेतले आणि तुम्हाला दिसत असेल हळूहळू याला जाळी पडते आहे. आपण अजिबात डोश्यासारखं याला पसरवून घेतलेलं नाही आहे, अजिबात पसरवायचं नसतं. स्पंज डोसा आपोआप पसरतो आणि मस्त अशी जाळी पडते. आणि हे पहा अगदी छान याला जाळी पडते आहे. तर वरची साईड पूर्णपणे सुकेपर्यंत हा डोसा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि नंतरच काढून घ्यायचे. स्पंज डोसा पसरवायचा नसतो आणि पलटीसुद्धा करायचा नसतो, एक साईडनेच भाजला जातो. तुम्हाला जर आवडत नसेल तसं तर तुम्ही दोन्ही साईडने सुद्धा भाजू शकतात. तर मस्त याला जाळी पडली आहे आणि वरची साईड पूर्णपणे सुकलेली आहे. वरची साईड सर्व सुकली की मगच हा डोसा आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर अगोदर उलटण्याने
साईडच्या ह्याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि मग हा डोसा काढून घ्यायचा. तर सर्व बाजूने अगोदर हा डोसा मी मोकळा करून घेतला आणि नंतर काढून घेऊया. तर तुम्हाला दाखवण्यासाठी मी हा डोसा पलटी करून घेते. तर माझा पॅन खूप जुना आहे हा, त्यामुळे पहिला डोसा एवढा व्यवस्थित क्लीन होत नाही, क्लिअर निघत नाही. त्यामुळे थोडंसं का होईना तव्याला चिकटतंच, पण दुसरा व्यवस्थित होतो. दुसरे बाकीचे जेवढे बनवेल तेवढे छान बनतात. तर हे पहा, वरची साईड पूर्णपणे सुकली आहे आणि मस्त हा डोसा बनवून तयार झाला आहे आणि रंग पाहू शकतात. एकदम छान आला आहे टोमॅटो टाकल्यामुळे. तुम्हाला टोमॅटो टाकायचा नसेल, तसं आवडत नसेल तर टोमॅटोसुद्धा स्किप करू शकतात. तर मी आणखीन एक स्पंज डोसा बनवून घेते. पॅनला थोडंसं तेल लावून घेतलं आणि परत 1 वाटी मिश्रण याच्यावरती टाकून घेतले आणि हे डोसे जाळीवरती ठेवायचे, म्हणजे त्याची वाफ व्यवस्थित निघून जाते आणि डोसे व्यवस्थित आहे तसे राहतात, चिकट-चिवट बनत नाहीत. तर दुसरासुद्धा इथे मी डोसा बनवून घेतला आहे. त्यालासुद्धा मस्त जाळी पडली आहे आणि वरची साईड पूर्णपणे सुकली की आपण हा डोसा काढून घेऊया. तर पाहू शकतात किती भन्नाट जाळी पडली आहे. आता हा डोसा काढून घेऊया. तर दुसरा डोसा एकदम छान बनतो, कारण पॅन चांगला तापलेला असतो आणि पहिला व्यवस्थित जेवढा बनत नाही तेवढा दुसरा डोसा खूप छान बनतो. तर हे पहा, मस्त याला जाळी पडली आणि खालची साईडसुद्धा एकदम भारी भाजली गेली आहे. तर दोन्ही साईडनी व्यवस्थित आपला हा डोसा बनवून तयार झाला आहे. तर आता आपण हा डोसासुद्धा जाळीवर ठेवून घेऊया. तर बाकीचे सुद्धा सर्व डोसे राहिलेले मी असेच बनवून घेणार आहे. मस्त तुम्ही कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकतात. सॉस, शेजवान चटणी किंवा अशी नारळाची चटणीसुद्धा बनवू शकतात. तर नारळाची चटणीची मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली नाही, कारण आपण जी इडली डोशाबरोबर चटणी बनवतो तीच मी ही चटणी बनवून घेतली आहे. तर झटपट आपल्या इथे टोमॅटो आणि ज्वारीच्या पिठापासून स्पॉन्जी एकदम जाळीदार मऊ लुसलुशीत असे डोसे बनवून तयार झालेत. तर तुम्हीसुद्धा नक्की एकदा ट्राय करून पहा. तुमच्या मुलांनासुद्धा रोज रोज तोच नाश्ता खाऊन कंटाळा आला असेल, तर असा हेल्दी पौष्टिक नाश्ता तुम्ही त्यांना बनवून देऊ शकतात. आपण याच्यामध्ये ज्वारीचे पीठ वापरलेलं आहे, टोमॅटो आहे, रवा आहे, त्यामुळे अगदी पोट भरून हा नाश्ता होतो. आणि आताची मुलं ज्वारीची भाकरी वगैरे खात नाहीत, तर त्यांच्यासाठी असा मस्त एकदम वेगळ्या प्रकारचा नाश्ता करून दिला तर त्यांना समजणारसुद्धा नाही की आपण याच्यामध्ये ज्वारीचे पीठ, टोमॅटो वगैरे वापरलेलं आहे. ते अगदी हा नाश्ता आवडीने खातील. तर अशा साध्या सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या झटपट तुम्हाला रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा आणि आणखीन नवनवीन शॉर्ट व्हिडिओ, लाँग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरसुद्धा क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही. आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.